पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तुमचं स्वप्न पूर्ण करते। आपल्या विक्रांतचं लग्न सारिकाशी लावणार आहे मी। तुमच्या मित्राच्या मुलीशी। आई, मी चुकलोय, मान्य आहे मला, पण मला एक चान्स तरी दे। कुठला चान्स? आरतीशी लग्न लावून देण्याचा? लग्न म्हणजे काय पोरखेळ वाटला का रे तुला? अगं पण ती सारिका नाही आवडत मला। आवडू लागेल। मला एक कारण सांग, आरती का नको? 100 कारण सांगेन, पण मला एका प्रश्नाचं उत्तर दे। तुझ्या आईच्या निर्णयावरती तुझा विश्वास नाही का? आहे, पण सारिका। शेवटचं सांगते, ती आरती या घरामध्ये सून म्हणून येणार नाही। आणि तुझं भलं तुझ्यापेक्षा थोडं जास्ती मला समजतं नाही का? आणि आपल्याला स्वतःचे निर्णय घेता येत नाहीच। एक मूर्खपणा करून हे तुम्ही सिद्ध केलंय। आई, आरती खरंच खूप चांगली मुलगी आहे, तुला आवडेल ती। या जन्मात तरी नाही। आणि तुझ्या आवडीनिवडी माझ्यावर थोपवू नकोस। आणि तरी सुद्धा स्थळ आपल्या तोला मुलाचं असतं तर मी तुझं केव्हाच लग्न लावून दिलं असतं। आई, मी गप्प होतो कारण विक्रांतने तुला वचन दिलंय, पण मला असं वाटतंय की तू एकदा विचार करायला हवा। दुसरी कुठलीही मुलगी असती तर कदाचित मी काहीच बोललो नसतो, पण सारिका अगं कशी आहे ती? आद्याच्या लग्नात बघितलंय मी तिला। आई, तू प्लीज एकदा परत विचार कर। ठीक आहे, करते मी विचार, पण माझी एक अट आहे। मान्य आहे, तू म्हणशील ते मान्य आहे। हो हो, थांब, घाई करू नकोस, कारण माझी अट काय आहे हे तुम्हा दोघांनाही माहिती नाहीये। आज रात्री करते मी विचार आणि उद्या ब्रेकफास्ट झाल्यावरती बोलूया। आत्ताच सांग ना काय अट आहे ती। ठीक आहे, आपण उद्या बोलू, आणि मला खात्री आहे तू जे काही करशील ते विचार करून करशील। मी आयुष्यभर तुमचाच विचार करत आले आणि नेहमी करते, पण स्वतःचा आब राखून। चल, ऐक ना, थँक्स। कशाबद्दल? तू मला हिम्मत दिलीस, एनकरेज केलंस, म्हणूनच मी फक्त आई आणि अण्णांशी बोलू शकले। आता बरं वाटतंय ना? हो, आता मोकळं वाटतंय। पण ताई, आईने तुला जे काही सांगितलंय ते लक्षात ठेव। पण त्याच्यामुळेच तर गोंधळ उडालाय सगळा। आता का? एक गोष्ट कळत नाहीये, आता जर विक्रांत आला भेटायला तर त्याला भेटायचं की नाही भेटायचं? अगं पण तू त्याला कालच सांगितलंयस ना की कॉलेज जवळ येऊ नकोस भेटायला, मग काय येईल ना तो? आणि तरी आलाच तर मग तू सांग त्याला की आईला मी विचारते की तुला भेटायचंय का नाही, आणि मग आईचा काय अमूल्या तायडे, काही खरं नाही हा तुझं। इकडे आई पोट तिडकीने तुला सांगते त्याला भेटू नकोस, तरी तुला भेटायचं डोहाळे लागलेच। मी तुझी मोठी बहीण आहे तरी सुद्धा तुला सगळं विचारून करते आणि तू चेष्टा करतेस माझी।
बरं जाऊ दे, आता नीट सांग, मी त्याला भेटू की नको? हे बघ, आईने जे काही सांगितलंय ते आधी लक्षात ठेव. ह्या बाबतीत मी फार काही नाही बोलणार, पण मला असं वाटतं की तुम्ही जर असं वारंवार भेटत गेला आणि उद्या जाऊन हे विक्रांतच्या आईला कळलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसेल. त्यापेक्षा मी काय म्हणते, तुम्ही मित्र म्हणून भेटा ना. आधी तू त्याला समजून घे, त्याचा स्वभाव कसा आहे, त्याला काय आवडतं, पुढे जाऊन त्याला काय करायचंय, त्याची स्वप्न काय आहेत. जरा वेळ द्या एकमेकांना. आधी मित्र तर बना. तू असं काही बोलायला लागलीस ना की असं वाटतं तूच माझी मोठी बहीण आहेस. चला, उशीर होतोय. तो वाट बघत असेल. अगं, माझा बॉस. चल. आई कुठे? ती म्हणाली होती ब्रेकफास्ट नंतर बोलू, पण ती ब्रेकफास्टला पण आली नाही. जास्त एक्साइट होऊ नकोस, येईल ती. रिलॅक्स. अरे आई आरतीशी लग्न करायला हो म्हणाली म्हणून. पण अट काय असेल? मी असतो तर एकच अट घातली असती. आधी स्वतःची कंपनी फॉर्म कर, 10 करोडचं टर्नओव्हर कर, स्वतःच्या पायावर उभा राहा आणि मग लग्न. घालू दे, ती पण अट घालू दे, पण लग्न आरतीशी होऊ दे. विक्रांत, लग्नासाठी वेडा झालायस तू. आई सांगते, माझी अट नीट ऐका. सांग ना, एक काय 10 अटी सांग. हो हो, तुम्हा दोघांना हेच पाहिजे ना की मी तुझ्या आणि आरतीच्या लग्नाला हो म्हणावं? हो. ठीक आहे, मी तुझ्या आणि आरतीच्या लग्नाचा विचार करेन. थँक्यू. हा हा, इतकं खुश होण्याची गरज नाहीये. माझी अट काय ना ते ऐक आधी. मी सांगितलं ना तुला, मला तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत. नक्की सांगते. आता माझी अट काय आहे ना ते नीट ऐक. माझी अट ही आहे की पुढच्या 2 महिन्यात वेदांत तू लग्न कर. तू लग्न कर. तू लग्न कर. तरच मी विक्रांत आणि आरतीच्या लग्नाचा विचार करेन. मी आणि लग्न? अगं, माझा काय संबंध आहे? त्याला लग्न करायचंय आणि तू मला का अट घालतेस मग? कारण त्याचं लग्न त्या मुलीशी व्हावं असं तुलाही वाटतंय, म्हणून ही अट. अगं पण दादा प्लीज हो म्हण ना. विक्रांत, वेडा झालास का तू? हे बघ, गुडघ्याला बाशिंग बांधून तू फिरतोयस, मी नाही. आणि तुझ्यासाठी मी का लग्न करू? माझा काय संबंध आहे? हे बघ, विषय काय आहे? आईला सारिका हवी आणि तुला आरती. मग मध्ये मी कुठे येतोय? तू मध्ये येतोयस कारण ती मुलगी तुझ्या भावाला हवी आणि तू तुझ्या भावाच्या पाठीशी आहेस. तेव्हा विक्रांतचं लग्न त्याच्या पसंतीच्या मुलीशी व्हावं असं तुला वाटत असेल तर आधी तू लग्न कर. मुलगी तू पसंत कर, आपल्या तोला मुलाची, घरंदाज. तुझं लग्न झालं की मी आरती आणि विक्रांतचं लग्न करून दे. आई, अगं पण माझं लग्न का? कारण काय आहे ना, माझा एक मुलगा स्वार्थी आहे. त्याला फक्त स्वतःसाठी लग्न करायचंय. त्याला बायको हवी आहे.
माझ्यासाठी हक्काची सून नकोय. आई ग पण आरती येईल ना, ती असेल तुझी सून हक्काची. आहा नाही. आरती येईल ती ह्याची बायको म्हणून. तिला सुनेचा दर्जा मी कधीही देणार नाही. तुझ्यासाठी आणि आरतीसाठी वेगळं घर बांधलं जाईल. तुम्ही तिथे राहायचं. या घरातील वेदांची बायको माझी सून, आपल्या तोला मुलाची घरंदाज. वेदांत, माझ्यासाठी सून तू आणणारेस. माझी ही इच्छा तू पूर्ण करणारेस. दादा ऐक ना. ए दादा. ए बाबा, मला ऑफिसला जायचं. आता तुझ्यासारखं नाही दिवसभर लोळत पडायचं आणि त्या मुलीशी बोलत राहायचं. मी काय लोळत बिळत पडणार नाही. हा, मी अरे येणार आहे ऑफिसला. मी खूप काम पण करणार आहे आणि मी सक्सेसफुल पण होणार आहे. पण तू लग्नाला हो म्हण, प्लीज प्लीज हो म्हण. मला सांग, तू ते सक्सेसफुल बिझनेसमॅनचं पुस्तक पूर्ण वाचलंस? वाचलं. अरे मी ते पाठ केलंय पूर्ण. पण तू लग्नाला हो म्हण. हे बघ विक्रांत, अरे तुला माहितीये का, आणि त्या पुस्तकात किती उदाहरण आहेत. मोठा भाऊ लहान भावासाठी काय काय करतो. पण लग्न करत नाही. विक्रांत, तू फक्त अशा गोष्टी अंडरलाईन करतोय ज्या तुझ्यासाठी कन्व्हिनियंट आहेत. बरं मग आग लाव त्या पुस्तकाला. पण लग्नासाठी हो म्हण ना. तू भावासाठी एवढं पण नाही करू शकत का? फक्त एक लग्न एकदाच. विक्रांत, तुला ना वेड लागलंय. तू जाऊन एका चांगल्या डॉक्टरला कन्सल्ट कर. तुझ्या मेंदूला स्कॅनची गरज आहे. त्यात फक्त प्रेम आणि प्रेमच दिसेल. इतकं प्रेम करतोस पण बिझनेसवर अजिबात प्रेम नाही ना तुझं. मग जा आणि तुझं हे प्रेम यशस्वी करून दाखव, तेही स्वतःच्या जोरावर. कशाला हवाय तुला माझा सपोर्ट किंवा आईची परवानगी? आणि हे बघ, या भानगडीत पडून मला माझं लाईफ स्पॉइल करून नाही घ्यायचं. आणि काय रे, त्या आरतीने होकार दिला का तुला? तुला आधी जाऊन तिचा होकार मिळव. तिचा होकार आहे म्हणजे ती हो म्हणायला लाजती आहे, पण तिचा होकार आहे. हे बघ, तू आता माझं डोकं खातोस. एकतर तुझ्या लग्नाच्या भानगडीत मला खेचल्यामुळे आई माझ्या लग्नाच्या मागे लागली. मला यात इन्व्हॉल्व नाही व्हायचं. अरे ऐक, माझ्या आयुष्यात ऑलरेडी 1000 प्रॉब्लेम सुरू आहेत आणि मला त्यांचा विचार करायचा. तुझा आता इथं मीच का? दादा, आद्याला फोन लावतो. भुरे इकडे. तुम्ही जा कॅन्टीनला, मी येतो. हा मॅम. तू इकडे काय करतोयस? काय नाही, वाट बघत होतो. कोणाची? मित्राची. पण तुमचा तो मित्र नाही दिसला आज. मला सांग, तू कॉलेजमध्ये कशाला येतोस? अभ्यास करायला ना? मग आता आज जा आणि लेक्चर्स अटेंड कर. आणि कॉलेज संपलं ना की सरळ घरी जायचं. उगाच नको तिथे लक्ष घालण्याची गरज नाहीये, कळलं ना? जा आता अभ्यास कर. बोल विक्रांत, कसा आहेस? मला एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची. आईने माझ्या आणि आरतीच्या लग्नाला होकार दिलाय. काय? शक्यच नाही. अगं खरंच, ट्रस्ट मी. रिअली? अरे मग ही तर खूप चांगली न्यूज आहे. अशी अचानक कशी काय हो म्हणाली आई? ते सोड, एक प्रॉब्लेम आहे. तो सॉल्व्ह झाला ना की मग माझं लग्न झालंच म्हणून समज. काय प्रॉब्लेम आहे, सांगणार आहेस का? आईची एक अट आहे. काय अट?
विक्रांत बोल पटकन. दादाने लग्न करायचं. काय? अरे हो, दादाचं लग्न व्हायला हवं, तेही 2 महिन्याच्या आत. नाहीतर आई माझं सारिकाशी लग्न लावून देईल. याला तू होकार समजतोयस विक्रांत. ऐक ना, हा आईचा स्पष्ट नकार आहे. व्हेरी स्मार्ट नकार. तिला माहिती आहे दादा पुढच्या 2 महिन्यात काय, पुढच्या 2 वर्षात सुद्धा लग्नाला हो म्हणणार नाहीये. अगं मी आईला ना आरतीबद्दल रोज चांगल्या चांगल्या गोष्टी सांगेन. मला माहितीये ती हो म्हणेल. प्रॉब्लेम आहे दादा. दादा माझं ऐकूनच घेत नाही. मी त्याच्याशी बोलायला गेलो ना की तो फक्त हाऊ टू बी सक्सेसफुल यावरच लेक्चर देत बसतो. तू दादाला कन्व्हिन्स कर ना लग्नासाठी. एकदा का दादा हो म्हणाला ना की मग मी आईच्या मागे लागेन. वेडास का तू? अरे हे म्हणजे वाघाला तू गवत खा असं सांगण्यासारखं आहे. तुला माहितीये ना विक्रांत, दादाला कन्व्हिन्स करायला 100 विचारवंत जरी पाठवले ना तरी तो त्यांना लॉजिकली हरवेल आणि घरी परत पाठवेल. मी काय त्याला कन्व्हिन्स करणार आहे? अगं पण दादा बदललाय ना आता. म्हणजे तूच बघ ना, आरतीला त्यानेच मदत केली, त्यासाठी त्याने अमूल्याची मदत घेतली. 1 मिनिट, टेंडरच्या कामासाठी पण अमूल्याच आली मदतीला. मला तर वाटतं तू पण अमूल्याचीच मदत घे. दादा तिचं ऐकेल आणि ना ती त्याला बरोबर वटणीवर आणेल. तुम्ही सगळे मिळून ना त्याला फोर्स करा, संप करा, मोर्चा काढा, टाळेबंदी करा, काय वाटेल ते करा, पण दादाला कन्व्हिन्स करा लग्नाला. एकदा का त्याचा होकार मिळाला ना की मग माझा मार्ग मोकळा होईल. आद्या बघ ना, तूच काहीतरी करू शकतेस. तुला माझं मन कळतं ना. प्लीज प्लीज प्लीज. अरे बरं पुरे बास आता. विक्रांत तू ना नालायक आहेस हा, 1 नंबरचा. आणि सेल्फिश पण आहेस. बट आय लव्ह यू. पण तू माझा भाऊ आहेस तर ठीक आहे, चल मी एकदा प्रयत्न करून बघते. मी सार्थकशी पण बोलते. पण मी तुला काही प्रॉमिस वगैरे करणार नाही हा, कारण तुला माहितीये दादा इज व्हेरी डिफिकल्ट पर्सन टू डील विथ. ठीक आहे, चल बघू आपण. मी कळवते तुला. ओके, बाय बाय. सार्थक, माझ्यावर ना खूप मोठी जबाबदारी आली आहे. कसली? दादासाठी मुलगी शोधायची आणि त्याचं लग्न लावून द्यायचं 2 महिन्यांमध्ये. अरे हसतोस काय? जोक होता का हा? सॉरी. खरंच म्हणतेय मी, आईने अट घातलीये तशी. अरे बापरे, अवघडच आहे सगळं. सार्थक, मला तुझी मदत लागणार आहे. दादाशी या विषयावर बोलायचं कसं हा प्रश्न आहे. मी तुझी मदत करणार, कारण की वेदांचं लग्न जर झालं तर तो थोडा शांत होईल. मी नाही का झालो? नो जोक्स हा. खूप सिरियस प्रकरण आहे. आणि दादा म्हणजे काय तू नाही आहेस. तू लग्नाला एका पायावर तयार होतास. दोन्ही पायांवर. काय मज्जा आली यार. कसले लागोपाठ 4 6 मारले त्याने. एक ऑफला, 2 स्ट्रेट आणि एक असा काय मारलाय लेग साइडला. एक माझ्याकडे पण मार, मी पण कॅच करतो. सकाळपासून 4 मेसेजेस केलेत, ते बघितले नाहीस तू. मॅच बघत बसल्यास इथे. सर ते मोबाईल तिकडे राहायला वाटतं. मोबाईल मॅच बघण्यासाठी असतो का विजय? आणि तू गप्पा मारायला येतोस इथे? त्या जाऊन कॉलेज घेऊन ये लवकर. आणि विजय, तुझ्याकडे काल एक फाईल मागितली होती, आणलीस ती? आणि तुम्ही सगळे, मला आज प्रोजेक्ट रिपोर्ट्स हवेत अर्ध्या तासाच्या आधी. आणि जर टाइमपास करायचा असेल ना तो सोडून द्या जॉब. आणि जर क्रिकेट आणि सोशल मीडियावर चॅट करायचं असेल ना तर आत्ताच्या आत्ता जाऊन राजीनामा द्या. इडियट्स. फक्त मॅच आणि मुली. अरे एवढा त्याचा जॉब कशाला करता तुम्ही? जा स्टेडियम मध्ये, जा मॅच बघा, मुली बघा आणि जोड्या मॅच करा. आता बघताय काय? गेट बॅक टू वर्क.
काय आहे? नीट बघून चालता येत नाही? स्वतःची काळजी घेता येत नाही का? आणि जर नसेल जमत ना तर घरी बसून आराम कर. उद्या तुला काही झालं तर ब्लेम आमच्यावर येणार. हा बघ, हाच प्रॉब्लेम आहे. म्हणून मी मुलींना अपॉइंट नाही करत इथे. कारण काही झालं की रडत बसायचं. पल्लवी, पल्लवी, अगं रडू नकोस. हे बघ, त्याची सवयच आहे. तू सगळ्यांवरच ओरडत असतो. तू आधी डोळे पुस बरं. चल, आपण तिकडे बसूया. पल्लवी, अगं तू बस बरं इथे. किती रडतीयस तू? हे बघ, आपण मुली अशा रडतो ना म्हणून लोक असं समजतात की आपल्या त्यांना सहनशक्ती नाही. पण मला सांग, आपल्या इतकी सहनशक्ती असते का मुलांमध्ये? तू आधी रडणं थांबव बरं. काय ग, काय झालं? वहिनी, आज वेदांत सर आहे ना ऑफिसमध्ये तो रेड कलरचा रागीट स्माइली नाही का, लाल टमाट्यासारखा, तसा घेऊन आले होते. अगं तू हसतेस काय? इथे बिचारी रडती. बरं, आले तर आले. आधी विजयवर ओरडली, नंतर सगळ्यांची लाईनीत खरडपट्टी काढली. ही बिचारी तिथनं जात होती, तिच्यावर पण मारभत आली. काही नाही ग, आज घरी जरा एक मोठा स्फोट झालाय, त्यामुळे दादा थोडा डिस्टर्ब आहे. पल्लवी, तू मनाला नको लावून घेऊ सगळं. खरंच. चल, डोळे पुस, फ्रेश हो. आपण छान आत जाऊया, एक कप चहा पिऊया आणि मग कामाला लागूया. मी म्हटलं होतं ना, हा राग तुझ्यावर नाहीच आहे. चल आता. चल. हाय. मी बिझी आहे आणि आता मला कोणाशी बोलायचं नाही. नाही, बिझी तू नेहमीच असतोच, पण आत्ता तू चिडलायस. हा, ते स्टाफ मेंबर टाइमपास करतात ना. नाही, काही नाही. तू त्यांच्यावर विनाकारण चिडलायस आता. खरं तर तू आईने घातलेल्या अटीमुळे चिडलायस. हे बघ, तू ये ना, आपण बसून बोलूयात. मी तुझ्यासाठी मस्त कॉफी मागवते. मला कॉफी नकोय आणि मला बसायचं वगैरे नाही. हे बघ दादा, तू का चिडलायस याची कल्पना आहे मला. विक्रांतचा फोन आला होता मला. त्या विक्रांतला ना मी दुसरी कामं नाहीत का त्याला? लग्न त्याचं आहे आणि डोक्याला ताप माझ्या झालाय. नाही, मला वाटतं आईने नीट विचार करून योग्य तो निर्णय घेतलाय. तुझं झालंय ना लग्न? मग एक काम कर, तुझ्या भावाचं पण लग्न लावून टाक. कोणाशी लाव, त्या आरती, ज्योती, भक्ती, प्राप्ती, कोणाशी मला काही पडलेलं नाहीये. अगं तो माझ्या मागे लागलाय. उतावळा नवरा तो आहे आणि गुडघ्याला बाशिंग माझ्या बांधतोय. आणि आद्या, तू त्याला मदत करायची नाहीस आणि लग्नासाठी माझ्या मागे लागायचं नाही, आधीच सांगतोय मी. अरे दादा, हे बघ, तू जेवढं समजतोस ना तेवढं वाईट नसतं लग्न. खरंच. तू केलंस ना, आला ना चांगला अनुभव, संपला विषय. मला तर कळत नाही, लग्नासारख्या बोरिंग विषयावर एवढा वेळ कसा काय बोलू शकता तुम्ही? सारखी आपली तीच स्टेप लावून ठेवली, लग्न कर, लग्न कर, लग्न कर. अगं, माझ्या डोळ्यासमोर माझं करिअर आहे. एका वर्षात मला ग्रोथ दुप्पट करायची, नवीन कंपनीज फॉर्म करायचे आणि मला फक्त नागपूर नाही तर हे जग जिंकायचंय. आणि तुम्ही माझ्या पायात का बेड्या बांधताय मला कळत नाहीये. मी काय घोडं मारलंय तुमचं? तू जाऊन त्या विक्रांतला समजव, त्याला म्हणाव सारिकाशी लग्न कर आणि आरतीचा नाद सोडून दे, कारण आईला ती सून हवी आहे. दादा, ऐक ना, किती चिडतोय सरे. आणि आईची ही आयडिया आवडलीये मला पण. व्हॉट?
आद्या, हे बघ, तू जर आईला सपोर्ट केलंस ना तर मी तुझ्याशी बोलणं बंद करेन ना. अरे आणि मी आईला सपोर्ट करेन. तिला सांगेन की विक्रांतचं लग्न लावून दे त्या सारिकाशी. मला मजा येईल आणि त्या विक्रांतला लागू दे वेळ. मी तुला परत समजावून सांगतोय, माझ्या मागे लागण्यापेक्षा त्या विक्रांतला जाऊन समजाव. त्याला म्हणाव त्या आरतीचा नाच सोड आणि सारिकाशी लग्न कर. तुझा गो. ओके, जाते. लेकिन तेरी शादी तो होके रहेगी वेदांत वानखेड़े. तू देख लेना. थँक्यू. नाही, खरं तर मी तुला थँक्यू म्हणायला पाहिजे. तू मला भेटायला आलीस त्याबद्दल. अरे असं का बोलतोयस तू? मी तुला हर्ट केलं का काल? मी तुला माझी परिस्थिती समजावून सांगितली, तुला बोलले, म्हणून आज असं फॉर्मल वागतोयस का माझ्यासोबत? तो माझा स्टुडंट आहे ना इंद्र. तो मला आज विचारत होता की तुमचा मित्र नाही आला का. आमचे स्टाफ मेंबर्स पण बोलू लागलेत रे. कळतंय मला, पण यापुढे कदाचित या लोकांची पर्वा करायची तुला गरजच उरणार नाही. का? तेच तर सांगायला बोलवलं ना मी. अगं आपल्या फ्लाईटचं बुकिंग झालंय. फ्लाईट? कुठली फ्लाईट? कसलं बुकिंग? हो, तेच सांगतोय ना. तीच गोष्ट सांगायची आहे. अरे पण काय झालंय काय? काल आमच्या घरी खूप मोठा गोंधळ झाला. काय झालंय? आईने स्पष्ट आणि ठळक शब्दात सांगितलं की तिला माझं तुझ्याशी लग्न मान्य नाही. अगं चेहरा काय पाडतेस? पुढे ऐकून तर घे. हा विक्रांत वानखेडे काय सहजासहजी हार नाही मानत. मी आणि दादाने तिला खूप समजवलं, खूप म्हणजे खूप समजवलं. आणि मी स्पष्टपणे सांगितलं मी लग्न करीन तर फक्त आरतीशी, बाकी कोणाशी करणार नाही. एक वेळ आजन्म ब्रह्मचारी राहील. शेवटी आई कन्व्हिन्स झाली आणि हो म्हणाली. पण तिची एक अट आहे. जर वेदांत दादाचं लग्न 2 महिन्यात झालं तर आणि तरच ती आपल्या लग्नाला परवानगी देईल. विक्रांत, मला असं वाटतंय की खूप घाई होते रे. म्हणजे आता तरी कुठे आपण एकमेकांना नीट ओळखायला लागलोय, भेटायला लागलोय. आणि म्हणजे माझा लग्नाला नकार नाहीये, पण इतक्यात लग्न. हो मला माहितीये, होईल सगळं नीट. विक्रांत असं नाही, पण बघ मला माझ्या घरच्यांशी बोलावं लागेल. आणि ह्यावर आई आणि अण्णा कसे रिॲक्ट होतील मला खरंच आयडिया नाही. त्यात तुझा दादा, तो लग्नाला तयार होईल असं मला अजिबात वाटत नाही. आणि त्याचं मुलींबद्दल मत तर जगजाहीर आहे. अगं पण काही झालं ना तरी तो माझा मोठा भाऊ आहे. त्याचं खूप प्रेम आहे माझ्यावर. तो करेल लग्न माझ्यासाठी. मी आद्याला पण सांगितलंय की आपल्याला त्याला कन्व्हिन्स करायला लागणार आहे लग्न करण्यासाठी. एकदा का तो हो म्हणाला ना की मग आपला मार्ग मोकळा. पण इथे मला तुझी पण मदत हवी. तू अमूल्याला सांग ना दादासाठी मुलगी बघायला. माझा विश्वास आहे अमूल्याना कुठल्याही प्रॉब्लेमवर सोल्युशन काढू शकते. तिला सांग दादाला लग्नासाठी तयार कर. आपण सगळ्यांनी जोर लावला ना तर काही अशक्य नाहीये. तो एकदा हो म्हणाला की आपलं लग्न होईल. फक्त तू अमूल्याला सांग की प्रयत्न करत राहा, मागे लाग दादाच्या. हो, अमूल्य काहीही करू शकते. मला एकदा बोलू दे तिच्याशी. आता मला जरा हुरूप येतोय. आरती, बी पॉझिटिव्ह. होईल सगळं नीट. कम इन. बस बस बस. अमूल्या, एका खूप महत्वाच्या कामासाठी आम्हाला तुझी मदत हवी आहे. काय झालं? वी नो की विक्रांतला आरतीशीच लग्न करायचंय. हो आणि त्याला माझ्या आईचा विरोध होता. हो माहितीये.
ताईला मी पण नेहमी हेच सांगत असते. पण अमूल्या, आईने फायनली परमिशन दिली आहे विक्रांत आणि आरतीच्या लग्नासाठी. पण तिची एक अट आहे. अट? जर या 2 महिन्यांमध्ये वेदांत दादाचं लग्न झालं ना, तरच ती विक्रांतचं लग्न आरतीशी लावून देणार आहे. ही कसली परमिशन आहे? अगं, ज्या माणसाचा लग्नावर विश्वास नाही, जो लग्नात प्रेमात विश्वास ठेवत नाही, त्याचं लग्न आधी आणि मग ताईचं लग्न. नाही वहिनी, ही अट नाही, हा कट आहे. आय नो, आईची खूप स्मार्ट खेळी आहे ही, नो डाऊट अबाउट दॅट. मला ना हेच कळत नाहीये की ताईच्या लग्नाला ही परमिशन मिळाली आहे त्यामुळे आनंदी व्हायचंय का मग ही अट ऐकून दुःखी व्हायचंय. मी समजू शकते ग, पण अमूल्या, जर खरंच आपण प्रयत्न केले आणि दादाचं लग्न झालं तर तो शांत होईल, माणसात येईल. अमूल्या, ही खरंच ग्रेट संधी आहे. हो दादा, पण हे शक्य आहे का? अरे, ज्या माणसाला कालपर्यंत लग्न करायचं नव्हतं, तो असा उद्या लग्नाला तयार होईल? बरं, ताईला विक्रांतशी लग्न करायचंय ही गोष्ट आपण एक वेळेला बाजूला ठेवू, पण मला सांग वहिनी, ह्या मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची तरी कोणी? काय ग, माझ्या भावाला मांजर म्हणतेस? अगं नो अमूल्या, ही सिच्युएशन खूप कठीण आहे, खूप कठीण आहे. पण मला आणि सार्थकला कॉन्फिडन्स आहे की तुझी आम्हाला या बाबतीत मदत होईल. इनफॅक्ट विक्रांतने मला सांगितलं तुझी मदत घ्यायला, पण त्या विक्रांतला काय काम आहे मला सांग. अगं, एकतर टेंडरमध्ये त्याने खूप चुका केल्या, वरनं मी त्याला जाऊन म्हणाले की आपल्याला 2 तास वाढवून मिळालेत, तर तो मला म्हणतो ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, दादा करेल सगळं काम. एक नंबरचा आळशी आहे तो कामाबाबतीत. त्याला वाटतं की जगाने त्याच्यासाठी झिजावं आणि माझ्या ताईचं लग्न त्याच्याशी लावून द्यावं. अगं, तो प्रेमात वेडा झालाय. त्याला सांग मग कामातही वेडा हो. जरा शिक स्वतःच्या भावाकडे. अमूल्या, आय अंडरस्टँड की तो सध्या करिअरच्या बाबतीत सिरियस नाहीये, पण अगं होईल ना तो सिरियस खरंच. उलट मला काय वाटतं माहितीये, या प्रेमामुळे ना त्याचा कामामध्ये जास्त इंटरेस्ट वाढेल, जास्त फोकस येईल. आणि अमूल्या, विचार कर ना ग, जर खरंच आपण प्रयत्न केले आणि वेदांत दादाचं लग्न झालं तर सगळ्यांना खूप आनंद होईल अगं, आणि दादामध्ये पण बदल होईल ना. प्लीज अमूल्या, प्लीज आमची मदत कर, प्लीज. तसं काम अवघड आहे, पण ठीक आहे म्हणा, मला तरी सोपी कामं कुठे आवडतात. मला वाटतं हे काम करायला मज्जा येईल. सांगा काय प्लॅन आहे? ग्रेट अमूल्या, दादासाठी एक सुटेबल मुलगी शोधायची आणि मग त्याला लग्नासाठी कन्व्हिन्स करायचं. हे मिशन आहे, मिशन वेदांत की शादी. तो चलो फिर, मिशन वेदांत की शादी इज ऑन. खूप मजा येणार आहे. ते विजयने सांगितलं तू बोलवलेस. बस, आपल्याला नवीन प्रोजेक्टसाठी बिडिंग करायचं. आपल्याला, तुला आणि तुझ्या टीम. हो, पण आपलं ठरलं होतं ना, तू मला या कामात मदत करणार आणि त्याचा मोबदला म्हणून मी तुला आहेर देणार. आहेर? आय मीन पगार, एक्स्ट्रा पगार. एक्स्ट्रा पगारला आहेर म्हणतात का? तू वाद घालू नकोस. ही फाईल घे, या डिटेल्स आहेत ते नीट वाच आणि नीट चेक कर. हा आपल्या कंपनीचा पहिला अंडरग्राऊंड प्रोजेक्ट आहे. आपल्याला एक अंडरग्राऊंड टनल कन्स्ट्रक्ट करायचं आणि हे टनल नदीच्या बाजूने जाणार आहे. सो याचं मटेरियल आणि कॉस्टिंग दोन्ही वेगळं असेल. मायनर कॅल्क्युलेशन्स पण खूप इम्पॉर्टंट आहे. लक्ष देऊन काम कर आणि काही करून
हे लग्न झालंच पाहिजे. लग्न? मध्ये बोलू नकोस हं? तू सगळ्या मटेरियलची रिक्वायरमेंट दे या लग्नात लागणार आहे. म्हणजे आपल्याला बजेट समजेल. लग्नाचं की टनेलचं? म्हणजे टनेलचं प्रोजेक्ट आहे का टनेलमध्ये लग्न आहे? व्हॉट नॉनसेन्स अमूल्य. ऑब्विसली आपण प्रोजेक्ट बद्दल बोलतोय. तू लग्नातल्या सगळ्या मटेरियलचं कॉस्टिंग काढ आणि आजच्या आज काढ. काही प्रॉब्लेम असेल तर मला विचार. या लग्नात विघ्न येता कामा नये. तू बरा आहेस ना? नाही, तुझं पहिलं अंडरग्राऊंड प्रोजेक्ट आहे म्हणून तुझं स्वप्न वगैरे पडत नाहीयेत ना? मी बरं आहे. मला काय झालं? आणि स्वप्न वगैरे काही पडत नाहीये. आपण कॉन्ट्रॅक्ट बद्दल बोलतोय का लग्नाबद्दल? का का तुला लग्नाची स्वप्न पडतात? आपण कॉन्ट्रॅक्ट बद्दलच बोलतो. लग्नाबद्दल का बोलणार? आणि मला का स्वप्न पडतील? दिस इज इम्पॉसिबल. अरे पण आत्ताच तर तू म्हणालास ना की लग्नामध्ये काही विघ्न नको. आय मीन आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग सगळ्यांचं. परत लग्न? मेटाफर. यू नो व्हॉट मेटाफर इज? आय नो व्हॉट अ मेटाफर इज. सो हे मेटाफरच. जसं जसं टनलमध्ये पण प्लॅनिंग लागतं तसंच लग्नामध्येही प्लॅनिंग लागतं. सो प्लॅनिंग, टनल, लग्न, मेटाफर. आणि मी अधूनमधून वापरत असतो मेटाफर. वापर. पण तुला काही टेन्शन असेल ना तर तू मला सांगू शकतोस. डोंट वरी, मी तुला जज नाही करणार. ऐकून घेईन तुझं. एनिवेज मी फाईल घेऊन जाते. डिटेल्स नोट करून तुला रिटर्न करेन. येते मी. हे लग्नाचं टनल, हे लग्नाचं टनलचं लग्न काय म्हणतोय मी? टनलचं प्रोजेक्ट नीट झालं पाहिजे. काहीतरी सोल्युशन काढावं लागणार. नाहीतर कॉन्ट्रॅक्ट मध्ये लग्नाबद्दल लिहून येईन. टनलचं प्रोजेक्ट नीट झालं पाहिजे. अरे दादा, पाणी. दे. काय आज दादाची सेवा का करतोयस? असंच. बस ना, बस. काय तुझं काय? तुझं काय? नाही, तेच तुझं काय? अरे काय तुझं? तुझं काय ठरलं? कसलं? लग्नाचं. विक्रांत, तुला घाई असेल ना तू कर लग्न. मी तुला सकाळीच क्लिअरली सांगितलंय मला लग्न करायचं नाहीये. अरे असं काय करतोयस तू? तू म्हणाला होतास ना आरतीचा होकार घेऊन ये. मग हो म्हणाली ती आता. बरं, ते बिझनेस विषयी पुस्तक ते परत. मी आता सिरियसली या विषयावर बोलतोय. तू आठव, तू काय म्हणाला होतास की जर का आरती या लग्नाला तयार असेल तर तू आमचं लग्न धावून देशील. मग ती तयार आहे आता. हो, पण तेव्हा सिच्युएशन वेगळी होती ना, आणि आता वेगळी आहे. तू आरतीला सांगितलंस का आईने काय अट घातली ते? एकतर ती अट आपल्या आईने आपल्याला घातली, तिच्या आईने नाही. आणि मुळात ती अट तुझ्यासाठी आहे. तू लग्नाला तयार होत नव्हतास ना, म्हणून मग हे आईला असं अट वगैरे घालायला लागली. विक्रांत, तुला वेळ लागलाय बघाव तेव्हा लग्न लग्न लग्न. हे बघ, मला आयुष्यात खूप काही अचीव्ह करायचं. तुझ्यासारखं नाहीये माझा. तू चिड हवं तर हवा तेवढा चिड, पण मी असाच स्थितप्रज्ञासारखा उभा राहणार आहे तुझा होकार येईपर्यंत.
प्रेमात पडलेल्या माणसाची विचार करण्याची क्षमता आणि कॉमन सेन्स दोन्ही संपलेलं असतं. म्हणजे काही नाही, आई ज्या मुलीशी लग्न लावून देते त्या मुलीशी लग्न कर आणि मला यात फसवू नकोस. दादा ऐक, मी लग्न करीन तर फक्त आरतीशी, बाकी कोणाशी करणार नाही. एक वेळ आजन्म ब्रह्मचारी राहील. शेवटी आई कन्व्हिन्स झाली आणि हो म्हणाली. ताई काय ग, विक्रांतच्या स्वप्नात हरवलीयस? भेटला होता का तो आज? मग काय म्हणाला? बस सांगते. तुला माहितीये आज खूप खुश होता तो. कॉलेजला नाही आला पण आम्ही बाहेरच भेटलो. तो हे विचारायला आला होता की माझा या लग्नाला होकार आहे का. मग म्हणजे तू काय म्हणालीस? तू होकार दिलास का विक्रांतला? हो. ताई अगं एकदा घरी तरी सांगायचंस ना. नाही म्हणजे तू तुझं प्रत्येक डिसिजन खूप विचार करून घेतेस. मग तुला असं नाही वाटत का की ह्यावेळेस खूप घाई झाली तुझ्याकडनं? आणि मी आधी बोलले होते तुला की आधी तुम्ही मित्र बना, एकमेकांना ओळखा, पण तरी तू घाई गेलीस का? हो अगं मी बोलले त्याला, पण तो खरंच माझ्यावर खूप प्रेम करतो आणि मलाही तो आवडतो. मग काय हरकत आहे? नीट विचार करून दिलाय ना तू होकार? मूल्य अगं परत परत तेच तेच का विचारतेस? अमूल्य अगं कित्येक दिवस मनात इच्छा असूनही मी स्वतःच्या भावना व्यक्त करू शकत नव्हते. आज झाले. तुला माहितीये त्याची आई आमच्या लग्नाला तयार सुद्धा झाली.